प्रणम्य श्रीगणेशं च श्रीरामं मारुतिं तथा रक्षामि मां पठेत् प्राज्ञः श्रद्धाभक्तिसमन्वितः शिरो मे हनुमान् पातु भालं पवननन्दनः आञ्जनेयो दृशो पातु रामचन्द्रप्रिय श्रुति घ्राणं पातु महावीरो मुखं लक्ष्मणप्राणदः जिह्वां मनोजवः पातु कंठं पातु जितेन्द्रियः स्कन्धौ महाबली पातु भुजौ सङ्कटमोचनः करो विश्वम्भरः पातु हृदयं सर्वशक्ति पांडुरंगार करुणाकरार आम्ही वारकरीर दिंडी घेऊन मी चालत आलो तुझ्या दारार माझ्या दातार तूच आधार घ्यावा कैवार यावी विठूच्या भजनाला रंगत आम्ही गाणार विठुरायाचा गजर रे विठुरायाचा गजर रे दिसभर करती नारी नर दिसभर करती नारी नर दुम दुमले पंढरपूर दुम दुमले पंढरपूर विठुराया रे डाव माया रे पडतो पाया रे यावे धावत धावत आम्ही झालो आतुर विठू माझा लेकुरवाळा रे विठू माझा लेकुरवाळा संगे नाचे गोपाळ मेळा संगे नाचे गोपाळ मेळा तारी भक्तांशी वेळोवेळा तारी भक्तांशी वेळोवेळा कृपावंतार भाग्यवंतार दीननाथार दरी दिनावरी या तुझ्या मायेची पाखर आषाढी कार्तिकी एकादशीला आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येती दर्शनाला हो साधू संत येती दर्शनाला पूजती सद्भावे माऊलीला हो पूजती सद्भावे माऊलीला विठुराया रे धाव आतार पाव आतार बाळ विनवितो नाता नममुनी मातार पांडुरंगार करुणाकरार आम्ही वारकरीर दिंडी घेऊन मी चालत आलो तुझ्या दारार दिंडी घेऊन मी चालत
ग्रुपचा समोरच घे आता आपल्यासमोर जे नृत्य झालं त्यामध्ये कुमारी श्रुतिका संजय किरीट तसेच कुमारी सुप्रिया सुरेश पाटील तसेच
कुमारी वेदिका प्रदीप कोळंबेकर तसेच भाविका विनय गोवारगे उत्कृष्ट असा आपल्या समोर नृत्य भाग्यश्री बेटा कुठे कुमारी भाग्यश्री बेटा कुठे चला चला मित्रांनो सद्भावकांनो आपण जेजुरीला जाऊया चला तुझ पे ही मरता सुन क्या क्या कहता
सनम छुट्टी आए तेरी याद मुझे तड़पा जाए तेरी याद मुझे तड़पा जाए है तू क्या लगती है क्या अदा है ये क्या मस्ती है क्या चीज है तू क्या लगती है क्या अदा है ये क्या मस्ती दिलाया रे हर लाल चुनरिया वाली पे दिल आया रे माझ्या हातेला लावतो भक्तांच्या नौकाला पावतो माझ्या हातेला लावतो भक्तांच्या नौकाला पावतो अहो पायी चढून डोंगर घाट मारुतीला याचा पाण्याघाट माझा हाकेला धावतो भक्तांच्या नौकाला पावतो अहो भद्रा मारुतीच्या दर्शनाला भक्तांचा मेळा दूर झाला माझा हाकेला गावतो भक्तांच्या नौकाला पावतो नौकाला पावे भद्रा मारुती अहो भजन गाऊ करू आरती मारुती
माझा हाकेला धावतो भक्तांच्या नौकाला पावतो तुळजाबाद हे गाव महान अहो भद्रा मारुतीच जागृत ठाण मारुती माझा हाकेला धावतो भक्तांच्या नौकाला पावतो मारुतीचा जय जयकार मारुती रायाचा जय जयकार मारुती आमचा हाकेला धावतो भक्तांच्या नौकाला पावतो मारुती आमचा हाकेला धावतो भक्तांच्या नौकाला पावतो
शुक्रवार आहे आणि तो धान गटार असं खातोय बघा, कसं धान गटारामधलं खातोय ते पहा. नारायण 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 हॅलो हॅलो आता चालू होता. देव स्वर्गामध्ये पंच पक्वान खातात आणि या विकर गटार खातोय. या विकराला आपण स्वर्गामध्ये नेलं तर हा पंच पक्वान खाईल, पण हा गटार खाणार नाही. नारायण 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 पंचपक्वान खात नाही, गटार खातो पण नाही हो. नारायण 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 शंकर पार्वती त्या घोड्याचं आगमन झालं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
तर त्यांनी या मुलांसारखा पोहण्याचा आनंद घेतला असता. बरोबर आहे. होय ना. मग तुम्ही त्याला दृष्टी द्या. तुम्ही असं काय करता, एकाला दृष्टी देता तर दुसऱ्याला देत नाही. एक लुला तर एक पांगला, एक आणला तर एक लागला, असे का करता? एक गरीब तर एक श्रीमंत. तुम्ही त्याला दृष्ट कर्म असतील तसं त्याला आम्ही करतो. कोणाला आणला तर कोणाला पहिरा, तर कोणाला तुला. जसे जसे त्याचे कर्म असतात तसे तसे देतात. जसे त्याचे कर्म आहेत तसेच त्याला आणले पण आहे. नाद हा आपला भोला आहे, गरीब आहे. बघा त्याची अवस्था काय झाली आहे. तुम्ही त्याला दृष्टी द्या ना. पार्वती, हो, त्याने जसे केलेलं आहे तसे त्याला आणले पण आलेले आहे. जर त्याने चांगले कार्य केले असते तर त्याला हे आज आणले पण आले नसते. पण तुझ्या हट्टामुळे मी त्याला दृष्टी देतो. पण त्याच्यानंतर जे काही घडेल त्याला जिम्मेदार तू राहणार. हो, त्याच्यानंतर काय करेल ते पुढे तू बघ. नाही काय मी बोलणार तुम्हाला. ठीक आहे, तुझ्या हट्टामुळे मी त्याला दृष्टी देतो आणि नुसतं पुढे बघ काय होतो. तसाच तो. काय करतो ते पहा. नाथ मला माफ करा, माझी चुकी झाली. तुम्ही या लहान मुलांना वाचवा, नाही ते तू असा हट्टपणा करू नको. तुझ्या हट्टामुळे ते बघ त्या मुलांना काय भोगा लागतो ते. नाही नाही, त्याची दृष्टी तुम्ही परत घ्या, नाहीतर तो मुलांना मारून टाकेल. ठीक आहे, मी त्याची दृष्टी पुन्हा परत घेतो. तथास्तु. माझा वगैरे बघितलं आपल्या गावात एवढा कार्यक्रम आहे. तो माईक आहे पुढं. मुंबई
चप्पल घालेल मी घ्या. कसा दिसतंय? एवढंच नाही हे काय आहे? मोबाईल बघू दे जरा. मोबाईल दाखवा. एकदम वेगळं दिसतं. मुंबई जरा प्रॉब्लेम जवळ ये माय पाहिजे जवळ ये माय पाहिजे घरी त्याला लावलं बरा दिसेल असेल काय थोडंच आहे तुम्हाला हा मोबाईल कुठला घेतला नागोड नशी मोबाईल आणला चप्पल मस्त आहे कोल्हापूर जरा बघू काय सगळा घ्यायचा हा काय घ्या येतो मी फक्त कसा दिसतोय थोडंच नाही तुम्हाला बरं दिसतंय थोडंच नाही तुम्ही कुठला हे काय मला पण फिरता कशावर जेव्हाच भेटले नाही काय बोलता म्हणून सांगतो कुठे काय वाटतं काय हा जरा बघू काय इथं कसा काढतो दिसतोय बघतो मी कसा राऊंड मारतो एवढेच बघत मार मागे सरा पांडुरंग 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 पांडुरंग
पांडुरंग पांडुरंग जरा विठ्ठल 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 जरा पंढरीची वारी. हा अरे बाबा चल चल कुठं पंढरीची वारीला कुठं जातात? पंढरपूरला पंढरपूरला? हो नाही मामा आपलं बरं आहे. अरे बाबा चल आज चल चल मामा नको. अरे बाबा चल तुमच्या पाठी येऊन काय टाल कुटायचंय? हा? काय माला घालतात? हा? माला घालून टाला कुठून सगळा वाया घालवशीव मामा. हो माझी बघा. हो करिश्मा. काय वाटतं काय काय मस्त आहे हो. या चला वारीला वाई नाही वारीला तुम्ही पुढं व्हा. मी नंतर येते. चल चल असा मोका घालू नको. सगळं गावकरी निघलं. अरे मायर बाबा आम्ही नाही. पाय सुचलं ना तर नक्की टरक मध्ये बसून जातो. तेच मी सांगते हो. इथलं नाव काय सांगून जाता? वारीला चला चालत. कडसुरेचे पुढे गेले तुमच्या गाड्यामध्ये होता. पाय सुचलं मग काय करणार? म्हातारी माणसं बसणार वाई. असू दे तुम्ही आता पिकलं तुम्ही काय काय हा बरे येणार हा. काय समजत नाही. बरोबर. आपण चला वारीला. चला चला आपण आपल्याला चला लय पंढरपूरला लय लांब जायचं आहे. चला 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 चला. पांडुरंग विठ्ठला पांडुरंग 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 नाही यायचा चला आपण चला चला. पांडुरंग 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 आमची चाल रूढी बघत दिसली नाचाची. थांब जरा मोबाईल मला खिशाला लावून दे. तुमच्या मोबाईलला हा का? अरे पांडुरंगाचं नाव चालून तुझा मोबाईल मधूनच हा कसा पुऱ्या मारायला लागला. पाप केलं ना की पंढरी आठवतं. तर बाबा तर आम्ही काम टाकून चाललो आहे. हा बघा आम्ही काय पाप करत नाही त्यामुळे आम्हाला काय पंढरीशी घेणं नाही. तुम्ही आपली चाल धरा मामा. घरची काम आमची पण शिल्लक आहे. चला महान पापी. नाही चला नाही नाही तुम्ही पुढे चला मी येते मामा. तुम्ही चला. अरे वेळा, चला. ए पांडुरंग यांचा काय हा? आपली मजा करायची फिरायचा
त्याला बनवता नाही येत ना बनवायचा. मजा करायची. काय यांच्या मागं पाठ हा डॉली डॉली आम्ही तुझी वाट बघतोय. नाही जाऊ 4 तास इथं बसून आहे. हो ग खरंच हो काय ठीक आहे. तू अजून 2 तास लेट झालीस तरी मी इथं तुझी वाट बघतो. आता याची वाट मी कशाला बघू. कोण येते का बघू दे. आपल्याला मराठी येते का? आय डोंट यस मराठी येतो ना. मी महाराष्ट्रीयन आहे. मराठी का नाही येत? आपण कामाला कुठं आहात? खरं तर मी कामाला नाही. मी स्वतः प्रोड्युसर आहे. ह्याच्या टीव्हीवर सिरियल वगैरे चालतात ना त्या सिरियल मी स्वतःच बनवतो. आणि त्याच्यामध्ये त्या हिरोईनीचं काम करतात ना त्यांना मीच त्या ठिकाणी नेलेले आहेत. ह्या कुठल्या तर सिरियल टीव्हीला बघता तुम्ही. पवित्र रिश्ता डोलक काढून बघतात लोक. आपला आहे तो काम मी बनवलेलं. सिरियल मी बनवलेले आहेत. त्यातले सगळे जे रोल्स करणारे लोक आहेत जे हिरोईनी आहेत त्यांच्या साड्या सुद्धा मीच चॉईस करतो. तिकडे कशाला आला? मला पण सिरियल मध्ये काम करायची फार आवड आहे. लय भारी काम झाला. सिरियल मध्ये मी तुम्हाला काम देऊ शकतो तसं काही प्रॉब्लेम नाही. तुमची फिगर पण जरा चांगलीच आहे. तुम्हाला असं टच केला तर काही प्रॉब्लेम नाही ना. इंग्लिशचा महाराज जास्ती दिसते. नाही म्हणजे कसं आहे मी प्रोड्युसर असल्यामुळं मला असा हात वगैरे लावायला लागतं कारण ते आमचं कामच आहे ना. त्यामुळं तुम्हाला जर काम पाहिजे असेल हिरोईनीचा तर तुम्हाला मी काम देऊ शकतो. कारण तुम्ही दिसायला सुंदर, कपडे सुद्धा एकदम सुंदर, सगळ्यांची नजर माझी का नसेल तर तुम्हाला मी काम देऊ शकतो. पण तुम्ही काय काम कराल म्हणजे तुम्हाला रोल कुठला पाहिजे? तुम्हाला वाटेल तो पण मला हिरोईनीचा रोल पाहिजे. हिरोईनीचा त्याच्यातली हिरोईन जरा तिला 9 महिने पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे ती बाळंतपणाला बाहेर जाणार आहे. त्यामुळं तिच्या ठिकाणी मला हिरोईनीचा रोल ठेवायचा आहे. तर मी तुला म्हटलं तर चालेल ना? तुला ना म्हणजे कसा आमची ती सवय आहे. त्यामुळं तुला मला तर त्या ठिकाणी मी रोल देऊ शकतो. करशील का? ठीक आहे. माझ्या बरोबर यायला लागेल. हा मी नेईन तिथं. ठीक आहे. माझीच गाडी आहे. 4 व्हीलर आहे खरी म्हणजे पण आता इथं 2 व्हीलर घेऊन आलो. करिश्मा गाडीवर बसून आपण जाऊ आणि तुम्हाला मी तिकडे गेल्यानंतर तुम्हाला सांगेन तिथं रोल काय करायचा. हा कसा करायचा रोल. ठीक आहे जातो मग आपण. पण एक गोष्ट आहे काय? माझं लग्न झालेलं आहे. मला 2 मुलं आहेत. माझा नवरा बँकेत कामाला आहे. तरी पण त्यांना पगार असू शकतो 50,000 रुपये पगार आहे वाटतं. मुलं शाळेत जातात. दुपारी मला पूर्ण वैताग येतो. पण मी पण एक हिरोच्या शोधात आहे.
दोन मुलं झालेले चालतात, तसा काय प्रॉब्लेम. आपल्याला काय, 2 झाले 3 झाले, आपल्याला मुलं बघायची ना, आम्हाला कलाकार शोधायचा असतो, त्या माणसामधली कला शोधायची असतो. तुझ्यामधली कला शोधीन मी, फक्त माझ्या बरोबर चल. 2 मुलं आणि नवरा तिकडं असेलच, आपण इकडं गुल्ल करू. बस गाडीवर. जरा हात खांद्यावर टाकला तर बरा होईल. दुसरा हात इकडे कमरेवर टाकला तरी झालं. डोका पाटणीला टेकला तरी चालत नाही, म्हणजे तासा जर रोल आला तर. म्हणून आता एका डोका टेका. जायचं आपण. ओके. पांडुरंग 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 पांडुरंग. आता जे पहिले वारकरी आले होते त्यांच्या बरोबर जर मी गेलो असतो तर ही हिरोईन भेटली असती काय मला? ताल कुटीत कुटीत त्यांच्या पाठी झाला, मी काय याडा आहे? आता बघूया अजून कोण कोण येत आहे. अरे नको बाबा, या पोरी का आमच्या पोरी आहेत? अरे गप राजा, काय बघतोस? एक किलोला चल त्या लोणाला, त्या लोण आणतो ना मी आजच्या दिवसाला. एकुरीला हो बघ मामा इथंच बारा चालते माझा. चंद्र बाबा चल, चल. काय करतोस? मामा जवानी नको उतून घाल राहू. मामा काय तुम्ही चला, तुम्ही पाप जास्ती केला शिव, हा म्हणून तुम्हाला देव आठवतात. हा हा? असं मामा असा हिरो सारखं राहायचं असतं. अरे बाबा, आमच्या पाठी आलास ना तर मोक्षाला जाशील, मोक्षाला. मामा मोक्ष पण तूच कर आणि सोक्ष पण तूच कर. नाही नाही, मला काय जमायचं नाही. या एवढा भारी माझा कार्यक्रम, गॉगल कुठं काय कुठं, आणि मी तुमच्या पाठी काय गॉगल आहे नागुटेच्या उरसान भेटलं ना काय आमच्या उदव आहे ना, तुझ्या म्हणून वाटतं. हे बघ, मामा ही गॉगल आहे, गॉगल ही गॉगल दिल्लीवर आणलेली आहे, दिल्लीवर. समजला काय? मग
प्लेन म्हणजे युवान तुमच्या भाषेत आणि आघाडी मग तुम्ही आघाडी तुम्हाला काय माहिती आहे का प्लेन मध्ये जाऊन गॉगल आणण्यासाठी खास प्लेन मध्ये कुठला माहिती आहे काय फॉरेन साता समुद्र पार हा तुम्हाला फक्त टाळ फुटाची माहिती मामा बोला पुढं बोला. चांगला मटेरियल आपला बाहेरून येतो कपडे वगैरे आम्ही इतका पैसे देत नाही तुम्हाला धोती लावला की झाला आम्हाला हे एवढा आणावं लागतं मोगल हे चप्पल थोडंच नाही आव्हान लागते का काय तुला माल करी गाठ बांधलेली आहे का काय काय नाही नाही कसा आहे हा दिसायला एकदम चिकना माणूस आहे आणि म्हातारं कसलं काय तर हा तुमच्या पाठी येडा झाला कसा म्हणून मी त्याला बाजूला घेतला होता बाबा शाना झालाय तू पण शाना होऊन चल एकदा नाही बाबा तुम्ही एक जा चिवडीला मामा चल. नका डोका फिरव चला चाल चला हलवान चांगला घालला एक चिवडीला चल चला चला चिवडीला येतं का चल बाबा हाय गेला चिवडीला. धर्मशील सावंत यास्त्र 50 रुपयाला तसेच ओमकार अनंत माळी कुमार ओमकार अनंत माळी यास्त्रून 50 रुपये आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हिरो हिरो दिसतंय ना नाही 4 डोल आहेत म्हणून आम्ही वरती घेतोय मामा कुठं निघलो कुठं अरे बाबा काय सांगू तुला हा हे मंडळीची शपथ घेऊन सांगतोय देवाची आणि बसीर मांढरे आहे ना बसीर मांढरे त्याच्या बकऱ्याची शपथ घेऊन सांगतोय सगळं खोटा सांगणार खरा सांगणार नाही काय मामा बोलताव काय हो हो सगळं खोटा सांगणार खरा सांगणार नाही नाही पण ह्या जिवंत आहे कोंबडा हो जिवंत आहे आवाज करताय आवाज येत आहे मग तुला वाटतं का मेलीला नाही होत काय आधी मार आहे तू आधी मार माहिती आहे ना मामा हे सागला घेऊन चाललं कुठं काय देवा बाबा काय देवा बायकोला बरं न वाटतं कारले तिकडे कार्य मोठा बघत आहे बाबा तिकडं कोलेडीच्या तिकडं हो बरेच दिवस झालं कोयनाड पासना ते वरवटण्यापर्यंत एक भगत नाही ठेवला बाबा मामा नक्की बायकोला झालाय का तुझे मला सांग अरे काय सांगू अन्न नाही खाई का पाणी नाही पी चायला हा आजार कुठला अन्न नाही खाय हो पाणी नाही पी हो चांगली गोष्ट आहे नाही म्हणजे मामा कसा आहे कसा अन्न नाही खाय पाणी नाही पी म्हणजे खर्चच नाही बाबा त्याचं काय माहितीये काय हा. ज्या टायमाला मी लग्न केला हा. त्या टायमाला फक्त मंडळी 35 किलोच होती बायकोचं वजन किती होता 35 हा आता ते काय माहितीये काय हा. जास्त का काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही सकाळी खारीचा पाकिट एक किती 1 किलोचा हा 1 किलोचा सकाळचा हो 1 किलोचा संध्याकाळचा हो. खारीचा पाकिट हा आणि 11:30ला काय माहितीये काय काय? 1 किलो सफरचंद जास्त नाही सकाळचा खारीचा पाकिट एक हो हो 11:30ला 1 किलो सफरचंद हा आणि तिचा मान झाला तर 1 डझन चिकू
बघा परत सकाळचा खारीचा पाकिट एक 11:30ला 1 किलो सफरचंद जास्त नाही फक्त मन झालाच 1 किलो चिकू आणि संध्याकाळचा परत खारीचा पाकिट एक तरी बायको खाय नाही काय पी नाही जर मन झाला ना हा. 1 डझन केली सालं सगळं मामा सालं सगळं म्हणजे तुझी बायको खाय काय नाही काय नाही नुसती आजारी आहे आजारी वजन 35 किलो 35 किलो होता मंडळी, वजन 35 किलो होता खाते काय फक्त 1 किलो खारी हा. सकाळची सफरचंद 1 किलो हो सकाळचं सकाळचं चिकू 1 किलो दुपारचं दुपारचं. आणि 1 किलो खारी संध्याकाळची संध्याकाळची. फक्त हा, फक्त. खाय काय नाही हा. पाणी पण पी नाही नाही 5 लिटर तशी दूध पित जास्त नाही रे बाबा जर सांगत असलं ना ते माणसाची शपथ तुला अबे मामा शपथ घेतोस खोटी शपथ घेतलीस तर कोणतरी मरण माहितीये ना मरतील काय ना कोणतरी आपल्याला बरोबर का ना मंडळी मी जर ह्या चूक बोलत असेल तर ह्याच्या कान भरण मारा मामा बायको आजारी आहे तुझी हो खाय काय नाही काय नाही फक्त 1 किलो खारी हा सकाळची हा 1 किलो सफरचंद हो. 11:30ला 11:30 मन झाल्यावर मामा नक्की होतंय काय बायकोला अरे म्हणजे मन होते म्हणून कारण मन कधी होत दोन सुना आल्या घरी अरे दोन सुना आल्या 2 सुना माल्यावर मी म्हातारा पाया जाऊन काय करू सांगा माझं हे असं हाल म्हणून तर मी बघता का चाललोय भागता का म्हणजे मामा तुझी बायको आवरत फुल हो एवढाच आहे हा एवढं एवढा नाही नाही एवढं सकाळचा रोज सकाळचा बघायला ये सगळ्यांची शपथ घेऊन सांगतोय बघायला अबे सकाळी. मामा शपथ घेतलीस तर काय होईल काय याच्या याच्या बाबतीत ह्याच्यावर आपल्यावर नाही पाटील प्रकाश कंपनीचा माग बरोबर तो रस्ता आहे असा त्याच्या तिकडं तो असा चक्कीन पिसीन काय माहितीये काय त्या डिपार्टमेंटचं नाव आहे मनमूत्र पटला 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 अरे बाबा तुझ्या बलिपुण्याचा बरं पण सांभाळ तो उंचाच आहे अशी मुशी आहे काली करतो पण तो काली करतो सफेद होती ना नाही काली करतो मला वाटलं कालीच आहे काय त्याकडून लावतो ना हो काय तो गोदरेज बरंच घेऊन आता कोणता पर्याय बाबा बलिबुवाचा तो बुवा आता त्याला पर्याय आणि ताशा पण वाजवतो हा, बरोबर. त्याला. बोला पटली तुला पटली तो तिथं असतो हा. तो फिशिंग करायला तो फिशिंग करतो माझा सगळा तुझा माल नाही तुझा चुरा मुरा करतो माझ्या बायकोचं लय हाल बाबा काय तुला सांगू माझा हाल रे बाबा काय सांग हे सगळं नेतच कुठं मग हा सगळा मटर घेऊन ये ना जिवंत कोंबडा वरटे कसा बघ मामा हा माझी का उपाय काय पण बायको तराला पाहिजे हो नाही तर बुरली तर माझं सगळं वांधावतील काय बोलतोय दुसरी करायचा विचार नाही ना नाही एकच काम आहे कार्निगा जाण्यापेक्षा असं का नाही करीस काय मी तुला एक वसईला बघत आहे वसईला हा तिथला माझा चांगला मित्र आहे तो काय बोलतोय काय हा, पण तुम्ही पार्टी यायची गरजच नाही हा लय भारी तुम्हाला माहिती आहे आता 6 जूनला हे तशी स्फोट झाला होता हा कंपनी झाला होता ना हो ते स्फोटावर स्फोट असं नुसतं वाजतच गेलं हा कमीच येत नाही हा ते कंपनीचं एवढं साहेब त्यांना काय आठवण आहे अरे तुझ्या ते माझी तो मामा माहितीये तुला हा मग पुढे त्याला आयडिया दिली काय बोलताव का मग माझा तो मित्र आहे ना वसईचा भगत त्याच्याकडे नेलं हा त्याला सांगितला काय भक्तांनी हो हा काय सांगला तिथं पूजा घालायला लागल हा आणि मी तिथंशी मंत्र मारता येईल मंत्र लय मोठा तुझं दिसतंय बाबा लय दिसतंय
रे मोठा. माझा ना मामा मंत्र त्याचा त्याचा माझ्या ऐकण्यामध्ये थोडा फरक बदल झाला. नाही, वय झालाय ना, हा. तर त्याला इथं आणला, हो. पूजा बिजा घातली हा. आणि सगळं का आता कंपनी व्यवस्थित चालते. मामा भगत चांगला का वाईट आहे? लय भारी चांगला. हा कारल्याचे केस एवढं वाढलं म्हणून भगत नाही झाला. हा. मग बरोबर आहे, ते पण बरोबर. मग तुमचं मी काम करीन 100%. केलं तर अत्युत्तम होईल हो. पण मामा हा. एक काम करावं लागेल. काय? हा कोंबडा हा. ह्याच्या काय मामा आहे पिशवी का? बघा बघा काय ते बघा. आणि जर माझे बायको भली जर होईत असेल बरी, ते सगळं ज्ञान ते भक्ताला सगळं त्याला द्या. पण माझ्या बायकोला लवकरच लवकर बरी करा हो. काय? मामा हे नक्की काय? अरे बाबा त्यांनी लय काय सांगलं, फक्त त्यांनी टाचणी विसरून आलो. लिंबू आहे ना? लिंबू आहे. हा. आणि सारी सांगितली, नारळ आहे. नारळ बिरळ सगळं आहे ते खाद्य पदार्थ. खाद्य पिद्य समर्पी आम्ही. साडी पण आहे बघा, आपल्याला भेटतातच नाही. मामा हा? काम 100% होईल. नक्की ना? नक्की. बघा बाबा चांगला विचार पण करून दे. हा सगळा घेऊन मला तिकडे जायला लागेल मामा. मग जा, माझा तरी खर्च वाचल. पण बायको अगदी जगली पाहिजे. 100% नाही जगली हा. तर याला धरा तुम्ही. नाही तर माझं सगळं हाल होते ना, मी वसाड्यावर बनलो सगळा. नाही नाही. कारण आजकाल ज्याची बायको मी त्याला किंमत नाही काय, कोण नाही विचारत. मामा हा. कोंबडा एक आहे का दोन आहे ते? हे दोन आहे. थांबा जरा, मला डाऊट वाटतंय. काय बघा वरट हा काय मेलेलं नाही. हा बघा मामा सेम आहे सगळा? सगळं सेम. दोन नक्की आहेत? दोन. हा काय तिकडं तो वरट, इकडं जा वरट. काय करायचं बघा. हा बघा दोन्ही का पक्का पण आहेत. मामा हे सगळं एकच वाटतंय, फक्त दोन दोन वाटतात. नाही नाही तू जुनीच ना. वाटतंय असं सांगितलं. असं सांगला तुम्ही, तू सांगत तर बायको वाचतोय. म्हणजे हा जुलीचा पाहिजे. हा जुलीचा पाहिजे. ठीक आहे चालेल. आणि त्याला पाणी पाहिजे का खाईल का? नाही मामा मी चालून घेईन. हा असं तसं नाही बाबा, ह्याची उत्पत्ती झाली. हा. याला पण लय भगत आणलेले ते काय मला अशीच ते बोलत होते. म्हणजे हा कोंबडा हा हा कोंबडा जन्माला बघत आणलो. भगत आणलेलं. आता बायको म्हणजे तुमचा सगळा भक्तनवच किती वय किती हो मामा? 65 आहे, जास्त नाही. अजून जास्त नाही. नाही नाही 65 वर्षापर्यंत फक्त भगतच. भगतच. ठीक आहे मामा, हा बोला. मी हा सगळा ठेवतोय. हा लगेच आताची आता गाडी, माझी गाडी स्वतःची आहे. हा जा. स्वतःची आहे हो? काय बोलता काय? हे बघा किती पाणी गाडीची? मामा हा. 1.25 लाख. चालतंय ना? चालत. बरं रे बाबा भेटलास खडूचं ते काल्यासारखा. आणि अगं सगळं काय सगळं जेवण सामान व्यवस्थित मिळतं. तुम्ही निघा आता. मी माझी कसली सेवा व्हायला पाहिजे, तुम्ही ते भक्त लागतील का? सगळे सगळे सोय करा. मी स्वामी नाही निघा निघा तुम्ही. नाही निघा तुम्ही. जाते रे बाबा. हा जा जा. मंडळी आता जर एखादी दुसरी आली साडी तिला द्यायची म्हणजे ती पण खुश, आपल्या गाडीवर फटकन बसल. सिरियल चालू आहेतच. आता जर हे मामाला डॉक्टरचा सल्ला दिला असता तर ह्या काय सगळा आपल्याला भेटला नसता. आणि कारल्याचे तो कारल्याचा पण भगत आहे त्याला जाऊन गाठला असता. आता भक्तांनी जर काम झालाच असता तर तो कोण शेठ, तो तिथला बालाजी शेठ. बरोबर मंडळी, बालाजी शेठच्या रोज 400 ते 500 कोंबड्या मारतात. आता जर भक्ताने काम केलं असतं तर एखाद कोंबडा जाऊन ते भक्ताला दिला असताना त्याच्या 400-500 कोंबड्या वाचवल्या असत्या नाही. हा मग हे मामाला अक्कल आहे का? आता हा कोंबडा खाणार मीच, ह्याला बरोबर मी चुना लावलेला आहे. तुम्ही समजा आता मी पुढच्या शिकारीची वाट. हा हा स्मृती का? हा नाही का तुझीच वाट बघतोय. हा हा 3 तास झाले. नाही नाही कोण नाही, मी एकटाच आहे ग.
इथे गार्डनवर बसलोय आपण, रोज बसतो ना त्या गार्डनला. हा 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 ठीक आहे ओके. हा 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 हॅलो मोनिका. हे मोनिका, अगं काय करतोस? हा ये ना. हा इकडे वाट बघतोय मी. हा मोनिका, हे अगं तुझ्यासाठी चांगलंय. माझ्यासाठी एवढा खर्च केला? तुझ्यासाठी जीव दे. जिवंत आहे. आमा हा कोंबडा. तुझ्यासाठी साडी किती भारी आहे. 5,500ची आहे. आता हिला काय माहिती, हे भक्ताचं काम आहे. हा मिठाई तुझ्यासाठी मोनिका हे काहीच नाही. तू साक्षरतेने करू शकतो. लोक आणि जास्तीच ऊन लागलं तर लिंब सरबत करू. बाजूला फिरूया ना गार्डन मध्ये. फिरवायचं काम करताय का काय? पिक्चर दाखवणार का नाही? पिक्चरला लय लोक असतात, तेव्हा आपण कुठंतरी बाजूला चांगला सीन बघायला जाऊया. सर्व स्वर्गावरून आलेले आहेत, परंतु सर्व मंडळी वरती गेलेली आहे. त्यातून फक्त मला दोनच पण सापडत नाही. यामध्ये कोण दिसत नाही. आमची का सर्व चंडर होती ती मी वरून नेलेली आहे. फक्त तुम्ही खाली दिसतात दोघे. पण का आम्ही का? कारण का तुम्ही भारी सवालगिरी केलेली आहेत आणि चक्का चवंडी केली, संतांची चक्का काढली. कायच नाही बोललो. आणि तुम्ही ड्रेस केले आहेत, कोणते गॉगल केले आहेत, तुम्ही काही मोटरसायकल एवढा सगळा तुम्हाला कसा काय समजला? म्हणून मला अध्ययन आले. मला चित्रगुप्ताने आणि धर्मराजाची आज्ञा आहे. मला चित्रगुप्ताचा जरा नंबर देता का? मोबाईल नंबर मी त्याला फोन करतो. आता फक्त रेडिओवर एक काम करा, माझी गाडी न्या,
गाडी पण तुमची नाही आहे. तुमची आता गाडी नक्कीच राहू द्या. तुम्हाला ऑर्डर आलेली आहे. तुम्हाला न्यायला आलो. नाही असं नका करू. नाही. जरा बघ ना प्लीज सांग ना. एक मिनिट एक मिनिटात सुद्धा टाइम नाही झाला. काहीतरी 2 लाख रुपये चौघांचे बघा. वशिला बघा. वशिला इथं चांगला बघा वशिला फार खाली लावले. दोघांचे 2 लाख रुपये देतो. नाही 1 लाख. आमच्या दोघांचे 1 लाख रुपये घ्या आणि ह्याच्यात पण पाहिजे तुम्हाला दोघांचे 4 न्या. यातून सर्व संत मंडळी आहे. आमच्या काय मी नेऊ शकत नाही. होती त्यांना गोष्टी नेलेल्या आहेत. ते महागोष्टी आहेत आजपर्यंत. त्यात फक्त तुमचं नाव दिसत. पण आम्ही केलंय काय? आता फारच केलेला तुम्ही म्हणजे संत सणाचे तुम्ही चक्र मांडलेले आहेत. पण हे दिवस असेच आहेत. रोमॅन्स करण्याचे दिवस आहेत. तुम्हाला ऑर्डर आलेली आहे. बघा माफ करा आम्हाला. माफी मागायची असली तर जाऊन संत मंडळीची माफी मागा. संत मंडळी माफ करा. आमच्यावर ही वाईट येल आलेली आहे. हे भवानी आणि मूर्खा, भंकस आता बंद करा. भरपूर पाप केली. लाज वाटत नाही तुम्हाला? नाही पण आम्ही केला काय केलं? काय खोटे केलंय काय? अहो काय नाही हो, मी काहीच नाही केला. फक्त ही आता राग नको तुला होतील. काहीतरी 13वी किंवा 14वी असत. मी काही जास्ती नाही फिरवल्या. अरे पाप आहे शेंडाला. ज्यावेळी वारकरी आले त्यांना शेंडी लावली. संत मंडळी आली त्यांना पण उलटी सुलटी उत्तरं दिली. एका गरीब माणसाला मामा करून त्याचे कोंबडे खाल्ले. नाही हो मामा. नाही सॉरी. नाही हो साहेब. नाही सॉरी. नाही हो संत. काय झाला त्या मामाने नाहीतरी तो कोंबडा त्या भक्ताला दिला असता. काय नाही हो नाही. आता परत असली चंडाळी ही बदलवी पाहिजे. बदलायला तुम्हाला टाइमच आलेला नाही. चला तुमची ऑर्डर आलेली आहे. नाही हो नको. टाइमच राहिलेला आहे. जो टाइम होता तुम्हाला सुधारण्याचा तो दिला. त्यातून काय सुधारलंच नाही. म्हणजे आता डायरेक्ट कुठं वरती. पण स्वर्गात जागा आहे ना? स्वर्गात जागा आहे. तुम्हाला वस्तू जागा आहे. ठीक आहे. आता काही इलाज नाही. पुढच्या जन्मात